नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे मुलांच्या आवडीचे बटाटा वेपर्स। जेव्हा नवीन बटाटे येतात तेव्हा एकदा तरी हे वेपर्स मी नक्की बनवते। अगदी मिनिटात बनतात आणि मिनिटातच संपतात। न वाफवता न वाळू घालता हे झटपट तयार होतात। या वेपर्सची प्रोसेस अगदी सोपी आहे। सगळ्यात आधी तर बटाट्यांना धुवून घ्यायचं आणि त्यांना सोलून घ्यायचं आणि ज्या प्रकारे आपण चिप्स बनवतो मशीनने किंवा मग चाकूनी तुम्हाला ज्या प्रकारे बनवायचं आहे तसे चिप्स बनवायचे। आता हे बनवलेले चिप्स आपल्याला 2-3 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यांना एखाद्या कापडावर किंवा मग ओढणीवर पसरवून घ्यायचं आणि टिश्यू पेपर किंवा नॅपकिनच्या साहाय्याने त्याला या प्रकारे टॅप टॅप करून पुसून घ्यायचं, ज्यामुळे चिप्सवर जे काही पण पाणी असेल ते ॲब्झॉर्ब होईल। त्यानंतर हे वेपर्स आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर अलटी-पलटी करून छान असं क्रिस्पी होईपर्यंत हे वेपर्स तळून घ्यायचे। हे वेपर्स आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। थोडा लालसर कलर येईपर्यंत हे वेपर्स तळल्यानंतर त्यांना काढून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता इथे मी मिनिटामध्ये किती वेपर्स तळून घेतलेले आहेत आणि हे वेपर्स क्रिस्पीसुद्धा छान झालेले आहेत। आता या वेपर्सला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। तर मी इथे एक मसाला तयार करून घेतलेला आहे। त्यामध्ये तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून मिक्स करून घेतला आहे। आता हा मसाला या वेपर्सवर घालायचा आणि इथे तयार झालेले आहेत आपले बटाटा वेपर्स। मार्केटपेक्षा अगदी मस्त बनून तयार होतात। तर मी म्हटलं तसं हे मिनिटात बनलेत आणि मिनिटातच संपून सुद्धा गेले। चला तर मग मी भेटते तुम्हाला नवीन रेसिपीसोबत। तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।